मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत मॅथ 1चं सेकंड चॅप्टर. मॅथ 1चं चॅप्टर नंबर 2, मॅट्रायसेस. मॅट्रिक्स सिंगल टर्ममध्ये म्हटलं तर मॅट्रिक्स ह्या चॅप्टरविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. बघा, हे जे चॅप्टर आहेत ना, तर तुम्हाला चांगलं आठवत असेल, तुम्हाला 11th ह्याच नावाचं चॅप्टर होतं. 11th पण तुम्हाला मॅट्रायसेस हे चॅप्टर होतं आणि 11th मॅट्रायसेस ह्या चॅप्टरचा बेस आहे. म्हणून तुम्हाला हे चॅप्टर शिकण्याच्या अगोदर 11th मॅट्रायसेस चॅप्टर माहीत असायला हवं. मग त्याच्यामध्ये जे पॉईंट आहेत त्याविषयी मी आधीच तुम्हाला सांगतो, आणि जर तुम्ही ते केलेले असतील तर मग तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये तसं काही अडचण येणार नाही. पण जर हे पॉईंट तुम्हाला येत नसतील तर तुमचं पहिलं काम असं आहे की तुम्ही ह्या पार्टला एक ओव्हरलुक द्या, एकदा याची रिव्हिजन करा, एकदा हे बघा. त्यानंतर तुम्ही हे जर 12वीचं मॅट्रिक्सेस शिकले तर तुम्हाला फारच सोपं जाईल ते. तर पहिलं होतं डेफिनेशन. मॅट्रायसेसची डेफिनेशन काय? मॅट्रायसेस आपण नेहमी बॉक्स ब्रॅकेटमध्ये लिहितो. बॉक्स ब्रॅकेटमध्ये आपण एलिमेंट लिहितो. ते एलिमेंट लिहिताना आपण रो आणि कॉलम वाईज लिहितो. ही डेफिनेशन होते. आणि त्याच्यामध्ये रो आणि रो जर एम असेल, कॉलम जर एन असेल, त्याला आपण ऑर्डर म्हणतो. मग ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे M/N. M म्हणजे नंबर ऑफ रो आणि N म्हणजे नंबर ऑफ कॉलम. यानंतर जे टाईप्स होते मॅट्रायसेसचे, हे पण प्रचंड महत्त्वाचे होते. डेफिनेशनमध्येच त्याची ऑर्डर येते आणि टाईप्स हे सगळेचे सगळे तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. मग याच्यामध्ये जे काय टाईप असतील, आता जर मी लिहायचे ठरवले तर थोडेसे ते वेळ लागेल, पण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एक होतं रो मॅट्रिक्स, एक होतं कॉलम मॅट्रिक्स, यानंतर होतं झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्सलाच आपण नल मॅट्रिक्स असं म्हणतो, किंवा वॉइड मॅट्रिक्स किंवा एम्प्टी मॅट्रिक्स. त्यानंतर होतं रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर होतं स्क्वेअर मॅट्रिक्स. त्यानंतर होतं स्क्वेअर मॅट्रिक्स नंतर स्केलर मॅट्रिक्स, किंवा स्केलर मॅट्रिक्सच्या पण अगोदर म्हणू शकतो डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्ससाठी तुम्हाला आधी डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय ते माहीत असायला हवं. मग डायगोनल मॅट्रिक्स झाले की त्यानंतर होतं स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्सनंतर स्केलर मॅट्रिक्स. त्यानंतर होतं आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याच्या पुढे होतं आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या नंतर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स याच्यामध्ये अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, आणि त्यानंतर होतं लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर ह्याच स्क्वेअरच्या पॅटर्नमध्ये ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाल्यानंतर आपण सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स घेऊ शकतो. त्यानंतर इथे होतं अजून सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्यानंतर होतं नॉन स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्यानंतर होतं कॉम्प्लिमेंट. 14 नंबर घेतो त्याला मी. कॉम्प्लिमेंट ऑफ अ मॅट्रिक्स. ओके, साधारणतः एवढ्या डेफिनेशन तुम्हाला मॅट्रायसेसमध्ये होत्या. हे सगळे मॅट्रायसेसचे टाईप आहे आणि हे सगळे तुम्हाला माहीत असायला हवे.
त्यानंतर तुम्हाला दोन मॅट्रिक्स हा एक पार्ट झाल्यानंतर तुम्हाला दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतात म्हणजे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस हे माहीत असायला हवं. दोन मॅट्रिक्स इक्वल जेव्हा असतात तेव्हा त्यांचे सगळे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स पण इक्वल असतात. त्यानंतर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस. दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करायची, दोन मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन कसं करायचं हेही तुम्हाला माहीत असायला हवं. त्यांची ऑर्डर जर सारखी असेल तर आणि तरच त्याचे ॲडिशन होते आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पण आपण 11th ला घेतले होते. त्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. कोणत्याही स्केलरने कोणत्याही मॅट्रिक्सला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपण त्या स्केलरने त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करतो. स्केलर मल्टिप्लिकेशन माहीत पाहिजे. त्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस. मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस हेही तुम्हाला माहीत असायला हवं. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लाय कसं करायचं हे सगळं तुम्हाला माहीत असेल तर मग त्यानंतर तुम्ही हे 12th मॅट्रायसेस चॅप्टर जर शिकले, समजून घेतलं तर तुम्हाला हे प्रचंड सोपं जाईल. हे मी मागच्या लॉजिकच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला हे समजावं की आपण जेव्हा एखादा नवीन पार्ट शिकतो तेव्हा त्या पार्टचा जो बेस आहे त्या पार्टसाठी ज्या ज्या थेअरीची गरज आहे ती आधी आपण शिकली पाहिजे. कारण ती थेअरी जर तुम्ही शिकली तर तुम्हाला हे सर्व समजेल जे मी 12th शिकवणार आहे. आणि मग तुम्हाला जर समजलं तर मग इंटरेस्ट पण वाढतो, आपण प्रॅक्टिस पण जास्त करतो. म्हणून नॉर्मली जेव्हा तुम्ही 12th सुरू कराल तेव्हा हे सगळे टॉपिक तुम्ही क्लिअर करा. क्लिअर केले नसतील तर क्लिअर करा आणि क्लिअर केले असतील तर मग तुम्हाला 12th मॅट्रिक्सला सुरुवात करायला काहीच हरकत नाही आहे. बघा मग आता तुम्हाला हे समजलं आहे, हे येतं आहे असं गृहीत धरून मी बोलतो आहे. बघा आता आपण पहिला जो पार्ट शिकणार आहे आजचा मॅट्रायसेसमध्ये तो म्हणजे जेव्हा कोणताही मॅट्रिक्स दिलेला असतो. बघा हा मॅट्रिक्स दिलेला आहे, समजा हा मॅट्रिक्स आहे समजा 1 2 4 -3. ओके, दिस इज 2x2 मॅट्रिक्स, ऑर्डर 2चा मॅट्रिक्स आहे बरोबर. समजा मी ह्या मॅट्रिक्सच्या दोन रोमध्ये किंवा दोन कॉलममध्ये इंटरचेंज केलं. समजा मी काय केलं, दोन रोमध्ये आपण केस 1 अशी घेऊ की याच्या मी दोन रोमध्ये इंटरचेंज करतो. याच्यामध्ये रो दोनच आहेत, हा पहिला रो हा दुसरा रो R1 R2. जर ह्या दोन रोला मी इंटरचेंज केला म्हणजे त्याला असं लिहितात इंटरचेंज R1 अँड R2 बरोबर. दॅट इज हेच लिहिताना असं लिहितात R1 इंटरचेंज R2 बरोबर. तर हा मॅट्रिक्स कसा तयार होईल सांगता येईल. पहिला रो कोणता याचा, फर्स्ट रो म्हणजे हा ना 1 2 आणि सेकंड रो म्हणजे 4 -3. यांना मी इंटरचेंज केलं म्हणजेच काय केलं मी, हा 4 -3 हा जो सेकंड रो येतो वरती नेला आणि 1 2 हा जो फर्स्ट रो येतो मी खाली आणला. असं केल्यानंतर काय झालं तर तुमच्या असं लक्षात येईल एक नवीन मॅट्रिक्स तयार झाला. हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स हे बिलकुल इक्वल नाही आहे. हे दोन मॅट्रिक्स बिलकुल इक्वल नाही आहेत. आणि हा जो मॅट्रिक्स आहे हा ए पण नाही आहे ना, इक्वल नाही म्हणजेच काय तो मॅट्रिक्स ए नाही आहे. म्हणून हा जो नवीन तयार झालेला मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्सला दिलेल्या मॅट्रिक्सचा सिमिलर मॅट्रिक्स म्हणतात. हा काय सिमिलर, मग याचं जे साईन आहे ते सिमिलरिटी साईन असतं. म्हणजे इथं ए इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे तसं इथं ए इक्वल टू नसतं, ते काय तिथे सिमिलॅरिटी साईन येतं. म्हणजे आपण दोन रो इंटरचेंज करून बनवलेला मॅट्रिक्स बरोबर. हा ए नाही आहे पण एचा सिमिलर मॅट्रिक्स आहे. सिमिलरली जर आपण दोन कॉलम इंटरचेंज केले
तरीही आपल्याला एक नवीन मॅट्रिक्स मिळू शकतो दिलेल्या मॅट्रिक्सवरून. मग मी काय करणार आता इथं मी इंटरचेंज करणार, इंटरचेंज C1 अँड C2. इथं पण दोनच कॉलम आहे त्यामुळे जास्त काय तुम्हाला अडचण येणार नाही. हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम, ह्या दोन कॉलमला काय केलं मी इंटरचेंज केलं. दॅट इज हेच लिहिताना असं लिहितात C1 इंटरचेंज C2. आणि ॲक्च्युली हे अजून एका शॉर्टकटमध्ये लिहितात फक्त R12 असं पण चालतं. तसं हे मी असं लिहिलं C12 तरीही चालेल. म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 हे दोघं काय करा एकमेकांना इंटरचेंज करा. तर मला काय मिळेल बघा. आणि मी ए ह्या मॅट्रिक्सवर हे ऑपरेशन करतो आहे. ह्या मॅट्रिक्सवर मी याच्यानंतर नाही करते, मी ह्या मॅट्रिक्सवर करतो. हा कॉलम नंबर 1 आहे, कॉलम नंबर 2 आहे. हा जर मी इंटरचेंज केलं बघा 2 - 3 हा कॉलम नंबर 2 आहे, तो कॉलम नंबर 1च्या जागेवर येईल. आणि कॉलम नंबर जो 1 आहे तो 2च्या जागेवर येईल. बरोबर. तर मला एक नवीन मॅट्रिक्स मिळतो, त्याला आपण सिमिलर मॅट्रिक्स म्हणतो. जसं आपण 2 रो इंटरचेंज केले, जसं आपण 2 कॉलम इंटरचेंज केले, तसं आपण कोणत्याही एका रोला किंवा कोणत्याही एका कॉलमला एखाद्या कॉन्स्टंटने म्हणजे एखाद्या नंबरने मल्टिप्लायसुद्धा करू शकतो. समजा असं केलं आपण, याला मी केस 3 म्हणतो. केस 1 2 3. मी काय करतो बघा, मी जो रो नंबर 1 आहे त्या रो नंबर 1वर मी एक ऑपरेशन करतो. त्या रो नंबर 1ला मी 3ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे रो नंबर 1 म्हणजेच R1 वर मी काय ऑपरेशन केलं 3 × R1. तर मला ह्या ए पासून कोणता मॅट्रिक्स मिळेल बघा. एचा जो रो नंबर 1 आहे, आता ज्यांना ऑलरेडी माहीत आहे त्यांना पुन्हा सांगायची तशी गरज नाही आहे, पण जर समजा कोणाला काही अडचण असेल तर त्यांच्यासाठी मी सांगतो. हा तुमचा रो नंबर 1 आहे, फर्स्ट रो. रो म्हणजे आडवी लाईन, बरोबर. हा सेकंड रो आहे, याला म्हणतात रो नंबर 2. हा फर्स्ट कॉलम आहे, याला म्हणतात C1. हा सेकंड कॉलम आहे, याला म्हणतात C2. मग जर तुम्ही रो नंबर 1वर एक ऑपरेशन केलं, काय केलं, त्या रो नंबर 1ला तुम्ही 3ने मल्टिप्लाय केलं, तर काय होईल बघा. तर इथे येईल, इथं 1 आहे ना, 1 आणि 2, इथे 3ने मल्टिप्लाय केलेलं 3 आणि 6. जे सेकंड रोमधले नंबर आहेत ते तसेच राहतील, बरोबर. हा पण एक नवीन सिमिलर मॅट्रिक्स मला मिळू शकतो. म्हणजे मी असे ऑपरेशन जर करत गेलो तर मला एचाच सिमिलर मॅट्रिक्स मिळू शकतो. याचप्रमाणे तुम्ही 2 रोमध्ये ॲडिशन किंवा 2 रोमध्ये सबट्रॅक्शनसुद्धा करू शकतात. मग समजा मी इथे जर असं ऑपरेशन केलं R1च्या जागेवर, ऑपरेशन केलं मी R1 + R2 तरीही चालतं. अशा वेळेस काय होतं बघा, R1 हा रो आहे, बरोबर, आणि R2 खालचा रो आहे. मी ऑपरेशन काय केले लक्षात आलं का. R1 जागेवर काय केलं मी R1 + R2, म्हणजे हा 1 + R2चा नंबर किती आहे 4, म्हणजे 1 + 4 तिथे येईल 5. जर इथे R1 जागेवर 2 आहे, मी R1 + R2 करतो, 2 - 3 इथे येईल -1, 4 - 3. मी अशा प्रकारे अनेक ऑपरेशन्स एका मॅट्रिक्सवर करू शकतो. समजा मी ऑपरेशन केलं C2 ह्या कॉलमवर, 2 नंबरच्या कॉलमवर, की C2 + 2C1, C2 + 2C1. लक्षात ठेवा, 2 रोमध्ये किंवा 2 कॉलममध्ये तुम्ही ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतात. 2 रोमध्ये किंवा 2 कॉलममध्ये तुम्ही ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतात. पण 2 रोमध्ये कधीही मल्टिप्लाय होऊ शकत नाही, 2 कॉलममध्ये कधीही मल्टिप्लाय होऊ शकत नाही. तुम्ही R1 × R2 कधीच करू शकत नाही. तुम्ही R1 + R2 करू शकतात, तुम्ही R1 - R2 करू शकतात. R1 आणि R2मध्ये तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शनच्या बद्दल कोणते ऑपरेशन करू शकतात. कॉलममध्येही तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकता. आणि जेव्हा एखादा नंबर घ्याल म्हणजे कॉन्स्टंट आणि एक रो किंवा एक कॉलम यांच्यामध्ये कधीही ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होत नाही. म्हणजे तुम्ही R1 + 4 असं नाही करू शकत. कॉन्स्टंट नंबर आणि रो किंवा कॉलम यांच्यामध्ये फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे 2च ऑपरेशन होऊ शकतात. जसं मी इथे C1 हा कॉलम आहे, याला मी 2ने मल्टिप्लाय केलं. मी 2 + C1 नाही करू शकत, पण मी 2 × C1 किंवा C1/2 असंही करू शकतो. तर मी जर हे ऑपरेशन इथे केलं तर काय मिळेल बघा, मला ए हा मॅट्रिक्स मिळेल सिमिलॅरिटीमध्ये. C2वर ऑपरेशन केलं म्हणजे कॉलम नंबर 2वर, हा कॉलम नंबर 1 आहे, हा कॉलम नंबर
2 आहे. 2 नंबरच्या कॉलमवर ऑपरेशन काय केलं मी, तो C2 घ्यायचा, म्हणजे त्या कॉलम नंबर 2चा नंबर घ्यायचा आणि C1 कॉलम नंबर 1च्या नंबरला 2ने मल्टिप्लाय करून आलेला नंबर त्यात ॲड करायचा. म्हणजे बघा हा C2 आहे. C1 किती येते 1, बरोबर ना, हा नंबर 1 आणि इथला नंबर किती आहे मग करस्पॉन्डिंग 2. तर ह्या नंबरला C1ला 2ने मल्टिप्लाय करा, मी त्याला 2 × 1 म्हणजे 2 आणि +2, ॲन्सर किती आलं याचं 4. तर मी कॉलम नंबर 1 चेंजेस नाही केलेला, म्हणजे कॉलम नंबर 1 मी 1 फॉर ॲज इट इज लिहिला. कॉलम नंबर 2 चेंज करताना मी हा 2 घेतला आणि ह्या नंबरला 2ने मल्टिप्लाय करून जो नंबर आला म्हणजे 2 × 1 2 आला, 2 + 2 किती झाली तर माझं 4. याचप्रमाणे इथं -3 आहे, बरोबर, कॉलम नंबर 2मध्येच. याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा आहे कॉलम नंबर 1मधला. ह्या कॉलम नंबर 1च्या एलिमेंटला मी 2ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 4 × 2 म्हणजे झालं 8 आणि तो नंबर मी यात ॲड केला, म्हणजे 8 - 3 माझं ॲन्सर आलं 5. बरोबर. अशा प्रकारे मी कोणतंही ऑपरेशन करू शकतो. समजा मी इथं केस नंबर 6 घेतली, मी आता 6 अशी घेतो आहे, R2च्या जागेवर मी लिहितो R2 - 3R1. बघा R2 - 3R1. तर हा R2 आहे, बरोबर ना, R2 आणि हा R1. R2 म्हणजे किती इथे 4 - 3R1, याला 3ने मल्टिप्लाय करा, मग याला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल इथे 3, बरोबर. मग R2 म्हणजे 4 - 3 × R1 म्हणजे 3 × 1 4 - 3 म्हणजे माझं R2 जागेवर ॲन्सर येणार 1. बघा इथं 1 2 आहे. मी काय केलं आहे R2 म्हणजे 4च्या जागेवर ऑपरेशन असं केलं 4 - 3 × 1 4 - 3 म्हणजेच ॲन्सर आलं 1. तसंच सेकंड जो एलिमेंट आहे R2चा -3, इथं पण मी हेच ऑपरेशन केलं तर मला काय मिळेल बघा, -3 - R2 - 3R1. तर ह्या नंबरला 3ने मल्टिप्लाय करा, बरोबर, तर किती येईल 6, म्हणजे -3 - 6 -3 - 6 होतं -9. तुमचा जो नवीन मॅट्रिक्स तयार झाला तो झाला 1 2 1 -9 बाय रो वाईज. तर अशा प्रकारे तुम्ही एक मॅट्रिक्सवर अनेक प्रकारचे ऑपरेशन्स करू शकतात आणि त्यापासून जो नवीन मॅट्रिक्स मिळतो तो मॅट्रिक्स दिलेल्या मॅट्रिक्सचा सिमिलर मॅट्रिक्स असतो. हा पहिला पार्ट आहे. यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगू शकतात की सर याच्यात डाऊट आहे, तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगू शकतात जर यात काय डाऊट असेल तर. ऑपरेशन करताना तुम्ही ज्या कॉलमवर ज्या रोवर ते ऑपरेशन करतात तो कॉलम किंवा तो रो चेंज होतो आणि रो चेंज झाल्यानंतर उरलेला रो किंवा उरलेला कॉलम हा कधी चेंज होत नाही, कारण आपण ऑपरेशन एकाच कॉलमवर किंवा एकाच रोवर करत असतो, बरोबर. आणि फक्त दिलेल्या जे काय मध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन जे काय साईन असेल त्याप्रमाणे जर तुम्ही ऑपरेशन केलं तर तुम्हाला नवीन एक मॅट्रिक्स मिळेल. त्या मॅट्रिक्सला दिलेल्या मॅट्रिक्सचा सिमिलर मॅट्रिक्स असं म्हणता येईल. हे जर तुम्हाला थोडंफार समजलं असेल तर हे अजून चांगलं समजण्यासाठी मी एक्झाम्पल्स घेतो आहे. अजून तुम्ही एक्झाम्पल केअरफुली बघा आणि त्यानंतर हे सगळं लिहून घ्या. बघा मी आता बुकमधले जवळपास सगळेच एक्झाम्पल घेणार आहे. एक्झरसाईजमधले एक्झाम्पल आहे अप्लाय गिव्हन इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. पहिलं एक्झाम्पल आहे ए हा मॅट्रिक्स आहे आपल्याकडे, तो आहे 1 0 -1 3 आणि आपल्याला जे ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये जो चेंज करायचा आहे तो दिलेला आहे R1 अँड R2. हे ऑपरेशन आपल्याला याच्यामध्ये हे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला ह्या मॅट्रिक्समध्ये करायचं आहे. तर काय तर हा जो मॅट्रिक्स आहे याचा सिमिलर मॅट्रिक्स मला मिळेल. तोच मॅट्रिक्स नाही मिळत आहे मला. तो मॅट्रिक्स काय मिळणार आहे मला तर R1 आणि R2 हे दोन रो आपल्याला इंटरचेंज करायचे आहे. हा R1 आहे हा R2 इंटरचेंज केले म्हणजे काय केलं, हा R2 वरती नेला आणि R1 खाली आणला, त्यांच्या पोझिशन इंटरचेंज केलं. तर R1
हा मग 1 0 येतो खाली आला आणि R2 हा वरती गेला. हे झालं ऑपरेशन. सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल आहे बी हा मॅट्रिक्स दिलेला आहे 1 -1 3 2 5 4 बाय रो वाईज. मॅट्रिक्स काय आहे, त्याची ऑर्डर काय आहे याला जास्त महत्त्व नाही आहे, त्याच्यावर ऑपरेशन काय करायचं याला जास्त महत्त्व आहे. आणि याच्यावर ऑपरेशन आपल्याला दिलेलं आहे R1 वर ऑपरेशन करा R1 - R2. तुमच्या लक्षात आलं असेल इथे मी जो चेंज करणार आहे तो R1 वर चेंज करणार आहे. चेंज काय होणार आहे R1, म्हणजे R2 तर काही बदलणार नाही आहे म्हणून R2 मी तसं लिहून टाकतो 2 5 4. R1 वर चेंज काय होणार आहे तर R1 वर चेंज होणार आहे R1 - R2. तर R1चा एलिमेंट घ्या आणि त्याचा करस्पॉन्डिंग R2चा एलिमेंट घ्या आणि दोघांमध्ये सबट्रॅक्शन करा. आधी R1 घ्या आपण, म्हणजे 1 - 2 R1 - R2. 1 - 2 किती येईल मग -1 -1 -5 -6 3 - 4 -1. लक्षात येते. आणि आपल्याला मग सिमिलर मॅट्रिक्स मिळालेला आहे. थर्ड एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पल आहे ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे 5 4 1 3. 5 4 1 3. ऑपरेशन आपल्याकडे C1 इंटरचेंज C2. C1 आणि C2 यांच्यामध्ये आपल्याला इंटरचेंज करायचं. C1 म्हणजे कॉलम ना, हा पहिला कॉलम हा दुसरा कॉलम, हे दोघांमध्ये इंटरचेंज करा म्हणजे आपल्याला काय मॅट्रिक्स मिळेल. हा 4 3 जो C2च्या जागेवर आहे तो ते एलिमेंट सगळे C1च्या जागेवर येतील आणि 5 1 हे C1च्या जागेवरचे एलिमेंट हे सेकंड कॉलममध्ये येतील. नेक्स्ट ऑपरेशन बघा. एक्झाम्पल नंबर 4 किंवा या 3 मधला हा ए आहे, हा बी पार्ट आहे. बी पार्ट आहे. बी हा मॅट्रिक्स दिलेला आहे सेकंड, तो आहे 3 1 4 5 बरोबर. आणि ऑपरेशन दिले तुम्हाला R1 इंटरचेंज R2 या बीमध्ये. तर बी हा मॅट्रिक्स कसा तयार होईल बघा. बी हा सिमिलॅरिटीमध्ये तयार होईल. R1 आणि R2 इंटरचेंज केलेले आहे. R1 आणि R2 म्हणजे हे हा 4 5 हा R2चा एलिमेंट आहे, ते वरती जातील R1 जागेवर आणि R1 जागेवरचे एलिमेंट R2 जागेवर. आणि त्यांचा खालचा क्वेश्चन आहे व्हॉट डू यू ऑब्झर्व. तर आपल्याला काय ऑब्झर्वेशन मिळालं याच्यावरून. जर तुम्ही ए हा जो सिमिलर मॅट्रिक्स मिळाला तो आणि बी हा जर सिमिलर मॅट्रिक्स मिळाला तो हे जर चेक केले तर आपल्याला दोन्हीही मॅट्रिक्स इक्वल मॅट्रिक्स दिसतील. ॲक्च्युली हा जो मॅट्रिक्स आहे 4 5 फर्स्ट रोमध्ये 3 1 सेकंड रोमध्ये, 4 5 फर्स्ट रोमध्ये 3 1 सेकंड रोमध्ये असे नवीन मॅट्रिक्स मिळाले. म्हणजे द न्यू मॅट्रायसेस फॉर्म आर इक्वल. हे आपलं ऑब्झर्वेशन याच्यावर की जे नवीन मॅट्रिक्स तुम्हाला मिळालेले आहे ते मॅट्रिक्स इक्वल आहेत बरोबर. याचप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 म्हणू शकतो आपण त्याला, की ए इक्वल टू 1 2 -1 0 1 3. हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि तुम्हाला याच्यावर एक ऑपरेशन करायला लावलेलं आहे 2C2. ऑपरेशन काय 2C2. 2C2 म्हणजे काय, म्हणजे C2 म्हणजे सेकंड कॉलमला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे बघा ए हा मॅट्रिक्स बदलून कसा होईल, सिमिलर कसा येईल, तर यातल्या कॉलम नंबर 2ला हा कॉलम नंबर 1 आहे, हा कॉलम नंबर 2 आहे, हा कॉलम नंबर 3 आहे. तर कॉलम नंबर 1 बदलत नाही आहे ना कॉलम नंबर 3 बदलत आहे, बदलतो आहे तो कॉलम नंबर 2. आणि तो कसा चेंज होतो आहे तर याला 2ने मल्टिप्लाय करतो आपण. तर ह्या कॉलम नंबर 2ला जर दोन्ही एलिमेंटला 2ने मल्टिप्लाय केली इथे येईल 4, इथे येईल 2. दिस इज द सिमिलर मॅट्रिक्स. नेक्स्ट यातच दुसरा एक मॅट्रिक्स दिलेला आहे बी. तो मॅट्रिक्स दिला आहे 1 0 2 2 4 5. आणि ह्या बीवर आपल्याला ऑपरेशन दिलेलं आहे -3R1. बघा -3R1 म्हणजे रो नंबर 1 घ्यायचा, हा रो नंबर 1 आहे की नाही, ह्या रो नंबर 1ला -3ने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा ह्या प्रत्येक इलिमेंटला जर -3ने मल्टिप्लाय केलं जाईल तर -3 0 -6. आपल्याला रो नंबर 2मध्ये काहीही चेंज करायचा नाही आहे, काय अडचण. नेक्स्ट त्याच्या फाइंड द ॲडिशन ऑफ दीज टू न्यू मॅट्रायसेस. ॲडिशन ऑफ both
न्यू मॅट्रायसेस, तर ह्या 2 नवीन मिळालेल्या मॅट्रायसेसची आपल्याला ॲडिशन करायला लावलेली आहे. आपण कसं करणार, तर ए पासून मिळालेला नवीन मॅट्रिक्स कोणता आहे, तर तो मॅट्रिक्स होता 1 4 -1 0 2 3. आणि बी पासून मिळालेला जो नवीन मॅट्रिक्स आहे तो काय आहे, -3 0 -6 2 4 5. आणि ह्या 2 मॅट्रिक्सची जर आपण ॲडिशन केली, यासाठी तुम्हाला ॲडिशनचा रूल माहीत असायला हवा. 2 मॅट्रिक्सचे ॲडिशन तेव्हाच होते जेव्हा त्यांची ऑर्डर सेम असते. सॉरी, तर इथं दोन्ही मॅट्रिक्स जर तुम्ही चेक केलं, दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम, 2 रो आणि 3 कॉलम, 2/3 2/3, म्हणजे त्यांची ॲडिशन होणार आहे. आणि ती ॲडिशन करताना आपण करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन करतो. म्हणजे 1ची जी ॲडिशन आहे, 1ची पोझिशन आहे 1 1, आणि इथे -3ची पोझिशन पण 1 1 आहे. म्हणजे 1 1 पोझिशनवरच्या 2 एलिमेंटची ॲडिशन, 1 2 पोझिशनवरच्या एलिमेंटची ॲडिशन, 1 3 पोझिशनच्या एलिमेंटची ॲडिशन, याप्रमाणे करस्पॉन्डिंग एलिमेंटमध्येच आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. म्हणून 1 -3 याचा आन्सर येणार -2, 4 + 0चा आन्सर येणार 4, -1 -6चा आन्सर येणार -7, 0 + 2चा आन्सर येणार 2, 2 + 4चा आन्सर येणार 6, आणि 3 + 5चा आन्सर येणार 8. आणि दिस इज द न्यू मॅट्रिक्स जो आपल्याला मिळालेला आहे. यात तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही चेक करा, यात डाऊट नसेल तर मग आपण याच्या पुढे जाऊ शकतो. बघा, ऑपरेशन कसे करायचे हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं, आपण याच्या पुढच्या पार्टकडे जाऊ शकतो लगेच. अजून आपण थोडेसे काही एक्झाम्पल याचे घेऊया बुकमध्ये दिलेले, आणि मग आपण नवीन पार्टकडे जाऊ. बघा, जे काय असेल ते क्वेश्चन नंबर पुढचा, क्वेश्चन नंबर आय थिंक 5. ए मॅट्रिक्स दिलेला आहे, 3/3 हा 1 -1 3 2 1 0 3 3 1 हा 3/3 मॅट्रिक्स आहे. आणि याच्यावर ऑपरेशन करायचं आहे. पहिलं ऑपरेशन आहे 3R3. फर्स्ट ऑपरेशन दिलेलं आहे 3R3. 3R3 म्हणजे काय बघा बरं, तर एचा सिमिलर मॅट्रिक्स मिळेल मला. R3 म्हणजे थर्ड रो ना, फर्स्ट रो ॲज इट इज 1 -1 3, सेकंड रो ॲज इट इज, थर्ड रोला मी 3 ने मल्टिप्लाय करणार, मग इथे 9 9 3, बरोबर, 3 ने 3 ने 3, तिघांना आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळालं 9 9 3. देन त्यानंतर दुसरं ऑपरेशन दिलेलं त्यांनी, सेकंड ऑपरेशन आहे C3 + 2C2. C3 + 2C2, तर आपल्याला काय मिळेल बघा, C3 म्हणजे जे काही चेंज होणार आहे तो C3वर होणार आहे. C3 म्हणजे थर्ड कॉलम, सॉरी हा थर्ड कॉलम आहे, इथं चेंज होणार आहे. ह्या दोघांमध्ये काहीही चेंज होणार नाही, त्यामुळे आपण ते 2 कॉलम ॲज इट लिहून टाकू. बरोबर, हे तर कळालं. आता आपण काय करणार, C3 कसा लिहिणार, तर C3मध्ये C2चा एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करून तो नंबर ॲड करणार. मग जर मी हा C3 घेतला 3, आणि ह्या C2च्या नंबरला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं त्याला -2 ना, -2, आणि ह्या 3 या दोघांचे मी ॲडिशन करणार, -2 + 3 किती होणार 1. याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं 2C2 म्हणून, 2 ने केलं 2, 2 + 0 इथं आलं 2. इथं 9ला मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर झालं 18, 18 + 3 ते आलं 21. दिस इज द न्यू मॅट्रिक्स. सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन. यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आता आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं, आता ते देणार नाहीत, आपल्याला करायचं आहे. ऑन कोणावर करायचं, ते ऑन मॅट्रिक्स आहे 1 2 3 4, असं ट्रान्सफॉर्मेशन करा टू कन्व्हर्ट इट इनटू ॲन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. असं ट्रान्सफॉर्मेशन करा की हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट झाला पाहिजे. बरोबर. आता बघा, आता एक्झाम्पल सोडवण्यासाठी सिंपल की तुम्हाला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन माहीत पाहिजे. जर ती डेफिनेशन माहीत नसेल तर तुम्हाला एक्झाम्पल कितीही तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन समजलं असेल, कसं ऑपरेशन करतात वगैरे, तर ही एक्झाम्पल सोडवता येणार नाही जोपर्यंत तुम्हाला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स माहीत नसेल. म्हणून डेफिनेशन तुम्ही करून ठेवा सर्व, जेवढ्या 11च्या बुकमध्ये आहेत तेवढ्या.
बघा, जर समजा मी ह्या मॅट्रिक्सला ए म्हटलं, ए मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 आणि याला मला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट करायचे, तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा जो डायगोनल असतो, आता याचा डायगोनल हा आहे, ह्या डायगोनलच्या खालचे, बरोबर, याच्या खालचे किती इथे बघा, इथे एकच एलिमेंट आहे, सर्व एलिमेंट 0 पाहिजे. तर इथे एक एलिमेंट आहे मग तो 0 पाहिजे, म्हणजे मला इथं 0 आणायचं आहे. बरं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे ना, मला ह्या 3च्या स्पॉटला 0 आणायचं आहे. म्हणजे अजून थोड्या किचकट पाहिजे सांगितलं तर मला ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन आहे 2 1, 2 1च्या जागेवर मला 0 पाहिजे. मग टू गेट A21 इक्वल टू 0, म्हणजे आपल्याला 2 1 ह्या पोझिशनचा एलिमेंट 0 असण्यासाठी मी काय करायला पाहिजे, मी काय करतो बघा, मी R2 घेतो आहे, हा कारण हा रो नंबर 2 आहे. मी हे काम बाय रो वाईज पण करू शकतो आणि बाय कॉलम वाईज पण करू शकतो, पण नॉर्मली दिलेल्या एक्झाम्पलनुसार मी प्रिफर करतो, तर नॉर्मली आपण रो प्रिफर करतो इथे. तर मग इथं रो नंबर मी 2 घेणार, म्हणजे मी हा 3 घेणार, बरोबर, पहिला एलिमेंट, आणि यातून रो नंबर 1चा जो एलिमेंट इथं 1 आहे ना, याला मी 3ने मल्टिप्लाय करणार. मी इथं काय 3 1 जाईल, 1ला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं 3 येईल, आणि हा 3 आणि हा वरती मी तयार केलेला 3 यांचं सबट्रॅक्शन करेल. म्हणजे मी काय करेल, मग R2 मायनस 3R1 हे ऑपरेशन करेल, R2 मायनस 3R1. तर मला काय मिळेल बघा, ए हा सिमिलर मॅट्रिक्स मला मिळेल. R1 ॲज इट इज ना, R1 तर मी चेंज नाही करत आहे, म्हणजे 1 2 तसाच. R2 चेंज कसं होणार आहे, R2चा नंबर आणि R1च्या नंबरला 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 मायनस 3, ॲन्सर आलं 0. सेम ऑपरेशन इथं पण होणार आहे, कारण पूर्ण R2वरती ऑपरेशन आहे. मग इथं 4 आहे, हा 4 तसाच, आणि ह्या त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटला 2ला 3ने मल्टिप्लाय करा, इथं आलं 6, 3 × 2, आणि 4 आणि 6 यांच्यामध्ये सबट्रॅक्शन, 4 मायनस 6 इथे येणार -2. आणि दिस इज आवर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कळते? मग हे ऑपरेशन आपण तयार केलं, ऑपरेशन त्यांनी दिलेलं नव्हतं, जसं आता मागच्या एक्झाम्पलमध्ये दिलं होतं तसं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आणि हे लास्ट एक्झाम्पल आहे ह्या पार्ट ऑफचं. क्वेश्चन नंबर 7. कन्व्हर्ट 1 - 1 2 3 into an identity matrix by suitable row transformation. आपल्याला इथे हे पण दिलेलं आहे की आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनच करायचं आहे, म्हणजे आपल्याला इतर म्हणजे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सांगितलेलं नाही. जसं ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला तसं ते मेन्शन काहीच केलेलं नव्हतं की तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन करता की कॉलम, फक्त तुम्ही अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणा. पण इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स आणण्यासाठी कंडिशन पण दिलेली आहे की ती कंडिशन आहे की काही झालं तरी तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनच करायचं आहे. बघा, मी दिलेल्या मॅट्रिक्सला ए म्हणतो आहे 1 - 1 2 3, बरोबर. आता मी काय करेल, मला इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचं आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स मला माहीत असायला हवं. आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1, बरोबर. आता याला असे काही रूल्स नाही आहे, तुम्ही जर थोडासा विचार केला तर तुम्ही स्वतः रूल बनवू शकता. तर मला इथे 1 ऑलरेडी पाहिजे, तो आहे, बरोबर. यानंतर इथं 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे, इथं 1 पाहिजे. तर इथे -1 आहे, 1 आणि -1ची ॲडिशन 0 येते, पण आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन करायला लावलं. इथं जर मी अशी ॲडिशन करायला गेलो तर ते कॉलम ट्रान्सफॉर्मेशन होईल, म्हणून मी रो ट्रान्सफॉर्मेशननुसार आधी इथे 0 आणण्याचा प्रयत्न करतो 2च्या जागेवर. मला कसं 0 आणता बघा, तर मी रो नंबर 2च्या जागेवर ऑपरेशन करतो. रो नंबर 2 हा 2, आणि याला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं तर तिथे येईल 2च, म्हणजे 2 × R1 2 - 2, ते ॲन्सर काय येईल मग 0 येईल. म्हणजे ऑपरेशन काय केलं मी, R2 - 2R1. तर मला हा ए मॅट्रिक्स असा मिळेल, हा 1 - 1 ॲज इट इज ना, बघा. तर 2 - 2 × 1 म्हणजे 2 - 2, ॲन्सर येईल 0. याला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं, कारण R1ला 2ने मल्टिप्लाय करायचं, तर -2 येईल, आणि हा 3 आणि ते -2 यांचं सबट्रॅक्शन, म्हणजे 3 - -2, 3 - इन ब्रॅकेट -2, 3 + 2 इथे येईल
5. बरं, इथपर्यंत समजलं. आता बघा, आता मी काय करतो इथे लक्ष द्या, कारण याचा भरपूर प्रचंड वापर आपण पुढे करणार आहोत पुढच्या टॉपिकमध्ये. म्हणजे नीट समजून घ्या. मी इथं काय करणार आहे माहिती आहे, इथं मी ऑपरेशन करणार आहे 1/5R2. 1/5R2. कारण काय, याचं कारण असं की इथे मला आता इथे मला कोणता नंबर आहे यात काही इंटरेस्ट नाही आहे, कारण मला 0 मिळालेला आहे. माझं काम आहे 1 0 0 1 0 आणि इथे मला 1 आणायचा आहे, इथे मला 0 आणायचा आहे. इथं 1 आणण्यासाठी मी आधी विचार करतो, इथं 1 कसं आणता येईल मला, जर 5ला मी 5ने डिवाईड केलं तर. यापेक्षा वेगळं कोणतंच ऑपरेशन इथं करणं शक्य नाही. जेव्हा एखाद्या रोमध्ये एक नॉन झिरो एलिमेंट सोडला, बाकी सगळे एलिमेंट जरी 0 असतील तर 1 आणण्यासाठी एकमेव मार्ग असतो त्याला डिवाईड करणे. जसं ह्या रोमध्ये फक्त एवढा एकच नॉन झिरो एलिमेंट आहे, बाकीचा 0 आलेला आहे, म्हणून इथं काय करावं लागेल, मला 5ने डिवाईड करावं लागेल. तर मला हाच मॅट्रिक्स कसा मिळेल मग, 1 - 1 ॲज इट इज. ह्या रोला मी 5ने डिवाईड केले, म्हणजे 0/5 येईल 0 आणि 5/5 येईल 1. म्हणजे 1 0 1 आणि वरती मला आता 0 पाहिजे. हा 0 आणणं आता सोपं काम झालं माझ्यासाठी. काय ऑपरेशन करेल, रो नंबर 1वर, कारण हा रो नंबर 1ला एलिमेंट आहे, तर हा एलिमेंट प्लस हा एलिमेंट म्हणजे R1 प्लस R2. हे ऑपरेशन केल्यानंतर मला हा मॅट्रिक्स मिळेल 1 0 0 1 आणि मला आयडेंटिटी मॅट्रिक्स इथं मिळालेला आहे. तर अंदाज तुम्हाला आला असेल की कशा प्रकारे आपण ऑपरेशन्स करतो. ऑपरेशन हे एक तर दिलेले असतात कधीकधी, किंवा ऑपरेशन हे आपल्याला स्वतःला करावे लागतात. जर ऑपरेशन दिलेले असतील तर मग आपल्याला काही विचार करायचा नाही आहे, जे त्याने ऑपरेशन दिले ते फक्त करणं एवढंच आपलं काम आहे. पण जर त्याने ऑपरेशन दिलेले नसतील आणि त्यांनी आपल्याला जर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स वगैरे वगैरे हे जर बनवायला लावले तर आपल्याला तेव्हा स्वतःला ऑपरेशन करावं लागतं. आणि ह्या टॉपिकवरच पुढचा पार्ट आधारित आहे. बरं, मी आता हे रब करतो आहे आणि आपण काय करू, यानंतर याचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण सुरू करू. बघा, नेक्स्ट पार्ट आहे तो आहे इन्व्हर्स मॅट्रिक्स, जे ह्या चॅप्टरचा मेन पार्ट आहे. तो म्हणजे इन्व्हर्स मॅट्रिक्स. आपल्याला 12च्या मॅट्रायसेसमध्ये काय करायचं आहे असं जर कोणी विचारलं तर आपण ह्या पूर्ण 12च्या पूर्ण चॅप्टरमध्ये फक्त एकच काम करणार आहे, ते म्हणजे फाइंड द इन्व्हर्स. आपल्याला फक्त इन्व्हर्स काढायचं आहे आणि इन्व्हर्स काढण्याबद्दलच आपण हे पूर्ण चॅप्टर शिकणार आहोत. मग त्यासाठी पहिलं काम आहे इन्व्हर्स मॅट्रिक्सची डेफिनेशन काय, कशाला इन्व्हर्स मॅट्रिक्स म्हणतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. याची डेफिनेशन अशी आहे, इफ A and B are two non-zero non-singular square matrices of same order. लक्षात आले काय लिहिलं मी, ए आणि बी दोन्ही कशी मॅट्रिक्स आहे, हे दोन्ही पण नॉन झिरो मॅट्रिक्स, म्हणजे त्यांचे सगळे एलिमेंट काही झिरो नाही आहेत. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे त्यांचे डिटर्मिनंट झिरो नाही आहेत. स्क्वेअर मॅट्रिक्स, ते स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे आणि दोघांची ऑर्डर पण सेम आहे. ह्या 4 कंडिशन ते फॉलो करतात ते. अँड हे सगळं करण्याबरोबर अँड ते अजून एक कंडिशन फॉलो करतात ते, A × B = B × A = I. जर मी A आणि Bचा मल्टिप्लाय केला किंवा B आणि Aचा मल्टिप्लाय केला तर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो आहे. ही कंडिशन पण ती फॉलो करतात. म्हणजे टोटल झाल्या 5 कंडिशन. पहिली कंडिशन नॉन झिरो पाहिजे, सेकंड कंडिशन आहे ते नॉन सिंग्युलर पाहिजे, थर्ड कंडिशन ते स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, फोर्थ कंडिशन आहे त्यांची ऑर्डर सेम पाहिजे आणि 5वी कंडिशन आहे त्याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही कोणताही ऑर्डर नाही केला, A × B किंवा B × A, त्यांचं ॲन्सर I आलं पाहिजे. अशा वेळेस देन A is called
A is called inverse of B and B is called inverse of A, denoted as A ला म्हणतात B चा इन्व्हर्स, B ला म्हणतात A चा इन्व्हर्स. A ला म्हणतात B चा इन्व्हर्स म्हणजे A इक्वल टू इन्व्हर्स ऑफ B, B रेस टू -1 अँड B इज कॉल्ड इन्व्हर्स ऑफ A, A चा इन्व्हर्स. कोणत्याही प्रकार लिहिलं तरी चालेल. डेफिनेशन प्रचंड सोपी आहे. दोन मॅट्रिक्स घ्या, त्याचं मल्टिप्लिकेशन करा. पण दोन मॅट्रिक्स स्क्वेअर ह्या सगळ्या कंडिशन त्यांनी फॉलो केल्या पाहिजे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही कोणत्याही प्रकारे करा. जर मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर ते मॅट्रिक्स एकमेकांचे इन्व्हर्स मॅट्रिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल समजा मी दोन मॅट्रिक्स घेतो आहे. ए मॅट्रिक्स आहे 2 3 1 2 बरोबर आणि बी मॅट्रिक्स आहे 2 -3 -1 2 बरोबर. दोन मॅट्रिक्स मी घेतले. दोन्ही मॅट्रिक्स नॉन झिरो आहेत, दोन्ही मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहेत, दोन्ही मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्यांची ऑर्डर पण सेम आहे बरोबर 2/2 ची. समजा जरी तुम्ही ए इंटू बी केलं, आता मल्टिप्लिकेशन तुम्हाला येत आहे असं मी गृहीत धरलेलं आहे, पण तरी पण मी किंचितचं एक्सप्लेन पण करतो त्याला. ए इंटू बी मला करायचं आहे. तर ए मॅट्रिक्स आहे 2 3 1 2 इंटू मॅट्रिक्स बी आहे 2 -3 -1 2. ए मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/2, बी मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/2. एची कॉलम बीचे रो इक्वल आहेत म्हणजे इथं ए इंटू बी पॉसिबल आहे आणि त्याची ऑर्डर येणार आहे अगेन 2/2 बरोबर. तर मल्टिप्लिकेशन कसं होतं आपण तर 4 पोझिशन ना 2/2ला 2 × 2 4 देर आर 4 पोझिशन 2 रोज अँड 2 कॉलम्स. 4 पोझिशन कोणत्या त्या 1 1 1 2 2 1 आणि 2 2 आर द पोझिशन्स. दिस इज द रफ वर्क मेड फॉर यू, तुमच्यासाठी बनवते फक्त. मग पहिली पोझिशन आहे 1 1 1 1 पोझिशन म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम याचं मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम. फर्स्ट रोमध्ये 2 एलिमेंट आहेत 2 3, फर्स्ट कॉलममध्ये 2 एलिमेंट आहेत 2 -1. मग 2 × 2 4, 3 × -3 -3. मग 4 -3 हवं तर मी 4 -3 असं लिहितो. हे 4 -3 कुठून आलं तर 1 1 1 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 2 4, 3 × -1 -3. सेकंड पोझिशन आहे ही 1 2 1 2 म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. इथं मल्टिप्लिकेशन आलं फर्स्ट रो सेकंड कॉलम. तर 2 × -3 -6, 3 × 2 6 म्हणजेच -6 + 6. नेक्स्ट पोझिशन आहे 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम. बघा मल्टिप्लाय केलं तर 2 -2 2 -2 आणि लास्ट पोझिशन आहे 2 2. इथे -3 + 4 इथं आलं -3 + 4. अशा प्रकारे काय केलं आपण ए आणि बी ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं आणि आन्सर काय मिळालं बघा आपल्याला. आन्सर आपल्याला मिळालं 1 0 0 1. आन्सर मिळालं आय बरोबर. सिमिलरली इफ आय मल्टिप्लाय बी इंटू ए, फर्स्ट टेक मॅट्रिक्स बी विच इज 2 -3 -1 2 इंटू A means 2 3 1 2. देन मग इथं मल्टिप्लाय कसं होईल परत बी इंटू ए, फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम ऑर्डर येणार आहे 2/2. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम म्हणजे 2 × 2 -3 × 1 म्हणजेच 4 -3. नेक्स्ट पोझिशन इज 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम 6 -6. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 1 पोझिशन 2 1 -2 + 2 आणि लास्ट पोझिशन आहे 2 2 2 2 -3 + 4 म्हणजेच मला इथे एलिमेंट मिळाले 1 0 0 1. तुमच्या लक्षात आलं असेल इथे ए इंटू बी आणि बी इंटू ए दोन्ही ठिकाणी आपला ॲन्सर सेम आलेला आहे. म्हणजे इथे ए इंटू बीचा ॲन्सर आणि बी इंटू एचा ॲन्सर आलेलं आहे आय बरोबर. म्हणून ए इज कॉल्ड ए इक्वल टू बी इन्व्हर्स म्हणजेच बी इन्व्हर्सची व्हॅल्यू ए आहे आणि बी इक्वल टू ए इन्व्हर्स. म्हणजे हे दोन्ही मॅट्रिक्स ए आणि बी हे एकमेकांचे इन्व्हर्स मॅट्रिक्स आहे. लक्षात ते कन्सेप्ट काय आहे. कन्सेप्ट आहे
की दोन मॅट्रिक्सचे इन्व्हर्स काढणे किंवा दोन मॅट्रिक्स इन्व्हर्स आहे का नाही चेक करणे, याचा अर्थ असा होतो की त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जर ह्या सगळ्या कंडिशन फॉलो करत असतील तर त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन तुम्ही कोणत्याही ऑर्डरने केलं तर ते आयडेंटिटी मॅट्रिक्स आलं पाहिजे. कारण तुम्हाला जर आठवत असेल 11चं तर तुम्हाला माहिती आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन डझंट फॉलो द कम्युटेटिव्ह लॉ. मॅट्रिक्समध्ये ए इंटू बी आणि बी इंटू ए इक्वल येत नाही. हे कधी कधी इक्वल येतं. हे कंपल्सरी लॉ नाही आहे ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए. मग इथे ते इक्वल येत आहे कारण ते आणि ते स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे. मग ते एकमेकांचे काय असतील इन्व्हर्स मॅट्रिक्स असतील. ही याची डेफिनेशन आहे. हे इन्व्हर्स काढणे याच्यामध्ये आपण 3 पार्ट शिकणार आहोत. कारण आपलं जे मेन काम आहे ते म्हणजे इन्व्हर्स काढणे आणि आपण ते 3 लेक्चरमध्ये किंवा 2 लेक्चरमध्ये डिवाइड करू. आज मी फक्त इंट्रोडक्शन टू मॅट्रायसेस ऑफ 12th सायन्स हेच घेणार आहे. म्हणजे फक्त ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नक्की करायचं काय आहे, त्यासाठी कशाची गरज आहे. मग नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲक्च्युली इन्व्हर्स काढणे ह्या पार्टला सुरुवात करू. मग त्या इन्व्हर्सचे प्रकार किती आहेत, कसं काढायचं हे आपण त्यात शिकू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इथपर्यंतच पार्ट घेणार आहोत. इथपर्यंतच्या पार्टमध्ये तुम्हाला जर काय अडचण असेल, काय डाऊट आले असेल तर तुम्ही ते अवश्य मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये हे सगळं तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन याच्याविषयी चर्चा करणार आहोत. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.